नमस्कार, मी स्वाती गोडसे. टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात सविस्तर वृत्त. आणि या न्यूज बुलेटिन्स मध्ये सर्वात प्रथम बातमी आहे मुंबईची. मुंबईतील बोरीवली परिसरात अगदी भर दिवसा एका 18 वर्ष वयाच्या मुलाचं अपहरण करून त्याला जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली आहे. विकास असं या अपहरण केलेल्या मुलाचं नाव असून या घटनेमध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपहरण करणारे आरोपी हे पीडित मुलाचे जवळचेच नातलग असून संदीप मिश्रा, रणजित मिश्रा आणि आणखी दोघांनी मिळून हे कृत्य केल्याचं स्वतः विकास याने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं आहे. विकास झा नावाच्या 18 वर्षाच्या मुलाचे भर दिवसा अपहरण करून मारहाण केल्याची घटना बोरीवली येथे घडली आहे. अपहरण करणारे लोक हे पीडित मुलाचे जवळचेच नातेवाईक असून राहुल मिश्रा आणि रणजित मिश्रा ही आत्याची मुले आणि आणखी दोघांनी हे कृत्य केल्याचे विकासने पोलिसांना सांगितले. 19 तारखेला विकास बोरीवली पश्चिमच्या जनकल्याण सहकारी बँकेत पैसे भरायला गेला असताना या चौघांनी तेथून त्याला पळवून बोरीवलीच्याच एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेऊन त्याला बेदम मारहाण केली. त्याला ठार मारण्याचा त्यांचा कट होता, परंतु नशीब बलवत्तर असल्याने आसपासच्याच एका व्यक्तीच्या मदतीने विकास त्यांच्या तावडीतून सुटला आणि त्याने बोरीवली पोलिसांना ही खबर दिली. विकासच्या वडिलांनी घटस्फोटासाठी मदत न केल्याच्या कौटुंबिक वैमनस्याच्या रागामुळे आत्तेभाऊ व आत्याचा नवरा यांनी हे अपहरण करून मारहाण केली असल्याचे सूत्रांकडून समजते. आरोपीवरती अटेम्प्ट ऑफ मर्डरची केस दाखल केली आहे. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे, तर एक जण अद्यापही फरार असल्याचे बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण खैरे यांनी सांगितले. काम पे जा कि पुलिस स्टेशन में 19 तारीख को आया था. रोते रोते वक्त आया था तो मैंने देखा तो उसको मार लगा था, पीठ पे वगैरह मार लगा था. तो उसको मैंने हॉस्पिटल में इलाज के लिए मेरे कांस्टेबल के साथ भेज दिया. फिर वो इलाज करके हॉस्पिटल से आया तो मैंने उसका पूछताछ किया और पूछताछ करने के बाद मालूम पड़ा कि उसके जो रिश्तेदार थे संदीप गुरत मिश्रा और रंजीत मिश्रा, गौतम मिश्रा और एक ठाकुर करके एक आदमी, ये 4 लोगों ने उसको मारा था. ये जो लड़का था वो जन कल्याण सहकारी बैंक उधर जामली गली गोरन वेस्ट उधर पैसा भरने को बैंक में आया था. और बैंक पैसा भरने के बाद बैंक से बाहर आया तो ये मिश्रा, वो 2 लड़के और उनके पिताजी ने उसको पकड़ा और उसको सुनील कॉम्प्लेक्स 20 मार्क गोरन वेस्ट उधर एक अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग के उधर लेके आए. उसको बाम्बू और पाइप से मारा. फिर उसको रस्सी से उसका गला बांधा था. एक आदमी उधर आया और वो उसने देखा तो एक लड़के को मार रहे थे, ये कर रहे थे, तो उसने वो छुड़वाया उसको. और फिर वो छूटने के बाद तो सीधा पुलिस स्टेशन आया और जो उन्होंने मुझे स्टोरी बताया उसके मुताबिक हमने गुना दाखिल किया. वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त असलेले मुंबईकर सध्या घराबाहेर मोकळ्या हवेत झोपत असताना दिसत आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत कस्तुरबा मार्गावर अशाच एका झोपलेल्या 27 वर्षीय दुर्गास्वामी नावाच्या युवकाची तलवारीने त्याच्या मानेवर वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोरिया उर्फ मारुती दसारी असं या हत्या करण्यात आलेल्या मृत युवकाचं नाव आहे. आरोपी गोरिया उर्फ मारुती दसारी आणि मृतक दुर्गास्वामी शिर्के या दोघांमध्ये सन 2006 पासून भांडणं होत होती. या घटनेतील आरोपी गोरिया उर्फ मारुती दसारी आणि मृतक दुर्गास्वामी शिर्के या दोघांमध्ये सन 2006 पासून वाद होत होते. दरम्यान आरोपी गोरिया याने दुर्गास्वामी यांच्यावर पाळत ठेवून बाहेर झोपलेल्या दुर्गास्वामी याच्यावर हल्ला करून त्याला ठार केलं. आपल्या गतवैमनस्यातून आरोपी गोरिया यांनी दुर्गास्वामी याची हत्या केल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. या हत्या प्रकरणासंदर्भात आमच्या टाइम टीव्हीच्या प्रतिनिधीने कस्तुरबा मार्गच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत वरळीकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी दिलेली ही माहिती. दुर्गास्वामी शिर्के और उसका पड़ोस गोरिया मारुती दसारी करके वो दोनों इंदिरा नगर पुलुपाड़ी में रहते हैं.
दोनों में आपस में 2006 से झगड़ा चल रहा है। 2006 में इसमें का आरोपी है गुरैया मारुति दसारी, उसने दुर्गा स्वामी सिरके के खिलाफ कंप्लेंट की। तभी से उसमें दोनों ही झगड़ा चल रहा है। और उस टाइम 2006 में गुरैया दसारी ने दुर्गा स्वामी के खिलाफ एक पुलिस स्टेशन में वो हैरेसमेंट करता है, गाली गलौज करता है, उसकी औरत को वो गाली देता है, ऐसी कंप्लेंट दर्ज की। कल रात को गुरैया जब भी जा रहा था तभी दुर्गा स्वामी ने उसको गाली गलौज दिया और मारने की धमकी दी। ये देखिए आज सुबह 4 बजे गुरैया दसारी ने तलवार लेके जब भी दुर्गा स्वामी सिर के जो सोया था तभी उसके ऊपर तलवार से वार करके उसको इंजर्ड किया। उसको डॉक्टर अंबेडकर रुग्णालय में दाखिल करने के बाद दुर्गा स्वामी सिर के उधर हॉस्पिटल में मौत हुआ। इस केस में हमने इस केस का आरोपी गुरैया उर्फ गुरु मारुति दसारी इनको अरेस्ट किया है और उसके बारे में आगे केस के बारे में आगे की इन्वेस्टिगेशन किया है। मुंबईतील चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला। कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी हा ठराव मांडला तर आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी या ठरावाला अनुमोदन दिलं। ठराव मांडत असताना कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड म्हणाले की नुकत्याच पार पडलेल्या 16व्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत। ही निवडणूक आपल्या पक्षाने केंद्रातील यूपीएचा घटक पक्ष म्हणून लढवली होती। देश पातळीवर आपला पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता। केंद्रात 10 वर्ष तसंच राज्यात 15 वर्ष आपण सत्तेमध्ये सहभागी आहोत। राज्यामधील 21 लोकसभा मतदारसंघात पक्षाने उमेदवार उभे केले होते। पक्षातील सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी अतिशय जोमाने प्रचार यंत्रणा राबवली होती। राज्यभरात आपण आपल्या मित्र पक्षाशीही चांगला समन्वय साधला होता। एकूणच निकालाचे चित्र पाहता आपल्याला अत्यल्प प्रमाणात यश मिळालेलं दिसून येतं। लोकशाहीमध्ये मतदाराचा कौल आम्ही मान्य करतो व त्याचा आदरही करतो। अशा परिस्थितीत 4 लोकसभा मतदारसंघात यश प्राप्त करण्यात आम्ही असफल राहिलो, तिथे जनतेचा विश्वास प्राप्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा विश्वासही आव्हाड यांनी दिला आहे। दरम्यान यावेळी बोलत असताना यूपीए शासनाने अनेक चांगल्या योजना सर्वसामान्यांसाठी अंमलात आणल्या, पण त्या प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवण्यात काही त्रुटी राहून गेल्या। आपल्या राज्यातही आपल्या शासनाने विकासाची महत्त्वाची कामं अंमलात आणली आहेत। आपण हे सर्व आता मतदारांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवणं हीच जबाबदारी आता कार्यकर्त्यांवर असल्याचंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं। भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुका संदर्भात बोलत असताना आव्हाड म्हणाले की लोकसभेच्या निवडणूक काळातील वातावरणात बदल घडवण्यासाठी आता पक्षातील सर्वच नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी झटून काम करण्याची आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे पक्षाची सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी अधिक मजबूत करण्याचीही गरज आहे। आपण योग्य प्रमाणे कामे केली तर पक्षाबद्दल जनतेमध्ये असलेली आपुलकी व विश्वास आपण निश्चितपणे पुन्हा मिळवू शकू असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला आहे। इतर जे काही प्रश्न असतील ते कामगारांच्या संबंधीचे असतील किंवा महिलांच्या संबंधीचे असतील किंवा सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधी किंवा तरुण पिढीच्या बद्दलचे असतील त्याच्यामध्ये आपल्याला फार सखोलपणानं जाण्याच्या बद्दलची गरज आहे। उद्याच्या निवडणुकीला सुद्धा आपल्याला जायचं, कसं जायचं, काय जायचं, कशा जायचं, मित्र पक्षाची वाटाघाटी कशा करायच्या। मागच्या वेळेला ज्या वेळेला आपण निवडणुकीला गेलो त्यावेळेला लोकसभेतल्या जागा आपल्याला थोड्या कमी आल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्यापूर्वीच्या 2009च्या आधीच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या विधानसभेच्या जागा या आपल्याकडे होत्या त्यावेळेला आपल्या मित्र पक्षांनी तुमची लोकसभेची संख्या कमी झालेली आहे, त्यामुळे विधानसभेची सुद्धा संख्या कमी झाली पाहिजे या प्रकारचा एक आग्रह झाला। तो आग्रह आपल्याला चुकी मान्य करावा लागला। आज परिस्थिती थोडीशी बदललेली आहे, त्या परिस्थितीमध्ये आणखी काय करता येईल त्याचा विचार केला पाहिजे। जे कोणी पक्षाच्या वतीनं बोलतील
त्यांनी हे पाठीमागचं जे सूत्र आपल्याला सांगण्यात आलं आणि त्याची जी झळ आपल्याला बसली ते सूत्र माझ्यासमोर ठेवून त्या संबंधीचा विचार मी जिथे करायचा असेल तो केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे करायला पाहिजे. बदलापूर शहराचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची काल सकाळी 2 अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. सकाळी 9:15च्या सुमारास त्या 2 अज्ञात व्यक्तींनी राऊत यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर एकूण 5 गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती मिळाली असता राऊत यांना तातडीने डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी राऊत यांना मृत असल्याचं घोषित केलं. राऊत हे त्यांची नगरसेविका असलेल्या भाऊजाई म्हणजेच शीतल राऊत यांच्या बदलापूर इथे असलेल्या कार्यालयात गेले होते. त्यांचा अंगरक्षक काही कामानिमित्त बाहेर गेला असता याचाच फायदा घेत काही अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला केला. या घटनेचा निषेध व्यक्त करत शिवसैनिकांनी बदलापूर बंद पाळला होता. यापूर्वीही होळीच्या दिवशी संध्याकाळी बदलापूर स्टेशन जवळ गणेश साळवी नामक या युवकावरतीही अशाच गोळ्या घालण्यात आल्या होत्या व त्यानंतर 2च दिवसांनी एनसीपीचे शहर उपाध्यक्ष योगेश राऊत यांच्यावरही हल्ला झाला होता. बदलापुरातली ही गोळीबाराची 3री घटना असल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. यहाँ के शिवसेना के उपाध्यक्ष श्री मोहन राउत जी आज सवेरे इधर ऑफिस में आए थे 10 बजे, फिर उनके ऊपर गोलीबार हुआ इधर और वो इसमें हमारा इन्वेस्टिगेशन चालू है. हमारा जो आईकार है इन्वेस्टिगेशन कार और FSL के एक्सपर्ट जो है अभी आए हुए हैं, वो सभी छानबीन कर रहे हैं. उसके बाद में अपने को पता चलेगा उसमें क्या है, कितने राउंड्स फायर हुए. उनको अभी यहाँ से डोंबिवली हॉस्पिटल एम्स में शिफ्ट किया गया है और हमारा इधर पैरेलल इन्वेस्टिगेशन भी हमारा चालू है. यानंतर बातमी आहे बीड जिल्ह्याची. बीड जिल्ह्यात बोराडे वस्तीमध्ये एका 18 वर्षाच्या मुलाने एका 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना जेव्हा या मुलीच्या चुलत्याच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी या घटनेतील आरोपी मुलास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या नराधम मुलाने मुलीच्या चुलत्याला देखील जबरदस्त मारहाण करून फरार झाला. या घटनेतील पीडित मुलीला उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यानंतर पुन्हा एकदा बातमी बीड शहराचीच असून या ठिकाणी 5 वर्षांच्या लहान मुलीसोबतच बीड तालुक्यातील केसापूर परभणी इथल्या एका 32 वर्षीय महिलेवर देखील अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील पीडित महिलेने पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी त्या नराधमाला अटक केलं आहे. भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNLच्या ग्राहकांना BSNL उत्कृष्ट सेवा देण्यासाठी तत्परता तर दाखवते, पण प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना सेवेपासून कोसो दूर ठेवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सेवेचा मोठेपणा सांगणारे BSNL ग्राहकांना त्रासदायक ठरत आहे. दरम्यान आता BSNLच्या सेवेने त्रस्त असलेला BSNLचा ग्राहक वर्ग हा खासगी कंपन्यांकडे आकर्षिला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे BSNLनी ग्राहकांच्या समस्या सोडवून उत्कृष्ट प्रकारची सेवा द्यावी अशी मागणी ग्राहक वर्गाकडून होताना दिसत आहे. आणि या न्यूज बुलेटिन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार. Thank you.